नमस्कार मित्रांनो, मी निखिल द ओव्हरथिंकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आहे सोमवार, ठीक आहे. आणि सोमवारचा दिवस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे एकदम. जेवढा सोमवारचा दिवस बोरिंग असतो तेवढा कोणताच दिवस असा बोरिंग असं वाटत नाही, ठीक आहे. बोरिंग म्हणजे ते पाण्याचं बोरिंग नाही, ॲक्च्युलीमध्ये आपल्याला कंटाळवाना जो दिवस असतो ना तो आला, ठीक आहे. तर रोजसारखा खूप कंटाळा आला आहे आणि तरी पण आपल्याला आपल्या मनात नसून पण आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागतं, ठीक आहे. तर पण अशा तऱ्हेने फटाफट रोड क्रॉस करून घेतलेला आहे. त्या दिवशीचा आपला एक टॉपिक राहिला होता, पण तो मला वाटतं आता मी कोणत्या तरी वेगळ्या स्पेशल व्हिडिओमध्ये तो घेईन. आणि तुम्हाला एक खूप त्या चॅनलबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की द ओव्हरथिंकर निखिल या चॅनलचे पहिले 10 सबस्क्रायबर्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत, ठीक आहे. आणि मला एवढं भारी वाटतं हे सांगताना, म्हणजे खूप असा आनंद माझा ओसंडून वाहतोय, ठीक आहे. तर खरोखर म्हणजे पहिले 10 सबस्क्रायबर जे कंप्लीट झालेत ना, खूप भारी वाटतं आहे. आणि ते सर्व झालं आहे ह्याच्यामुळे की यूट्यूबचे जे शॉर्ट्स मी अपलोड केले होते ना, त्याच्यामुळे जे पेंडिंग राहिले होते ते सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेत. तर फर्स्ट 10 सबस्क्रायबर मी ह्याच्यामध्ये स्क्रीनवरती स्क्रीनशॉट टाकेल एक. तर खूप म्हणजे भारी वाटतं आहे, ठीक आहे. तर आज घरी जाताना काहीतरी छोटंसं सेलिब्रेट आपण करणार आहोत. आपण म्हणजे मे बी संध्याकाळी व्लॉग येईल की नाही मला संध्याकाळचं मी नाही करत जास्त, पण मे बी घरी काहीतरी असंच घेऊन जाणं. ॲक्च्युली माझ्या घरी माहिती नाही की मी असं ब्लॉगिंग करतो आहे ते. त्यांना पण त्यांच्यासाठी पण मी एक सरप्राईज ठेवणार आहे आपले. मे बी जर 1000 किंवा त्याच्याहून जास्त सबस्क्रायबर जेव्हा होतील ना तेव्हा मी सांगायचं ठरवेन की बाबा तेव्हा सांगूया म्हणून. पण सध्या तरी आपले 10 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, तर खूप बरं वाटतं आहे. आपल्या मेहनतीला कुठेतरी फळ मिळतं आहे असं मला पण दिसून येतं आहे, ठीक आहे. तर असं यापुढे व्हिडिओज बनवायला पण कसं मग प्रॉपर मन करतं की चला बाबा व्हिडिओ करूया म्हणून. थोडं थोडं का होईना पण आपण एक एक पायरी तर पुढे चढतो आहे, ठीक आहे. तर रोजसारखे दिवस आहेत, सगळे आपल्या आपल्या कामावरती ऑफिसला चाललेत. तुम्हाला आता मे बी प्रॉपर कॅमेरा अँगल दिसत असेल. कॉन्फिडन्स पण हळूहळू बिल्ड होईल. ॲक्च्युली मला लहानपणी कसं वाटायचं माहिती आहे की मी काहीतरी वेगळं करून दाखवेन, ठीक आहे. म्हणजे असं नाही की बाबा ऑफिसमध्ये नाही जाणार किंवा कामाला नाही जाणार, काहीतरी भलतंच करून दाखवेन, एकदम जगावेगळं असं काहीच नव्हतं माझ्या मनामध्ये. फक्त असं नव्हतं की बाबा ह्या रॅट रेसमध्ये अडकायचं नाही, मी ह्याच्याहून थोडंसं काहीतरी अलग करेन. मी माझी लाईफ जी आहे ती प्रॉपर म्हणजे हे करेन. पण ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का, मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना असंच होतं. आपण खूप काय काय ठरवतो, पण ते ॲक्च्युली जेव्हा खरोखरमध्ये आपल्याला करायचं असतं ना तेव्हा ते कुठेतरी आपलं पाय एका ट्रॅपमध्ये अडकलेलं असतं. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी करू नाही शकत आणि मग ते आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा काय काय करायच्या त्या मनातच दबून राहतात. आणि आपण आपल्या फॅमिलीवर जोर पण नाही टाकू शकत की बाबा मम्मी मला हे करायचं, मम्मी मला तो कोर्स करायचा आहे, मला असं नाही बोलू शकत आपण. जबाबदारी असते एकमेकांची. मी लहान होतो तेव्हा त्यांनी माझी जबाबदारी घेतली होती. त्यांनी आपल्याला चांगलं शिक्षण देऊन त्यांच्याने जेवढं होईल तेवढं करून आपल्याला मोठं केलं. आणि आता आपण त्यांच्यावर मोठं होऊन पण जोर देणं बरोबर नाही. आता कसं आहे, आता आपल्यावर त्यांची जबाबदारी आली. त्यांच्याने जेवढं होतं तेवढं त्यांनी केलं आपल्यासाठी, आता आपण कधी करणार. तर असं असतं म्हणजे मिडल. माझंच असं नाही, सर्वांचंच असंच असेल की बाबा काही स्वप्न राहतात ती दबूनच राहतात. असं नाही की बाबा ती पूर्ण होऊ नाही शकत, पण एक फायनान्शियली एक असतं मिडल क्लासमध्ये की बाबा ते नाही अफोर्ड होऊ शकत. तर असं करूया आपण. आपल्याला जर युनिव्हर्सची आणि देवाची साथ मिळाली तर नक्कीच सर्व पूर्ण होईल आपली पण स्वप्न. आणि ही मांजर इथे आडवी काय करते काय माहिती. काय करतंस गेली बिचारी. असो, गेले 2 दिवसाने मी फक्त शॉर्ट्सवरच फोकस जास्त ठेवला होता, कारण की शॉर्ट्सवरती व्ह्यूज वगैरे पण खूप फटाफट जातात. आणि इंस्टावरती पण खूप चांगले व्ह्यूज गेले, कारण की इंस्टावरती मी 1 मिनिटाच्या वरती व्हिडिओज टाकत नाही. तर ॲक्च्युली ना लहानपणी असं वाटायचं की आपण ह्या ट्रॅपमध्ये नाही अडकायचं आहे, पण ते आपल्याला इनडायरेक्टली माहितीच नसतं की आपला पाय ॲक्च्युलीमध्ये त्या काय त्याला बोलतात ते ह्याच्यामध्ये फसलेला असतो. पण ते आपल्याला समजायला थोडा वेळ जातो. असो, एक आहे ना, मी लहानपणी व्हिडिओ बघितली होती. लहानपणी म्हणजे एवढा पण मी लहान नव्हतो. ते ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म जे बघतील ज्यांना आवड असते ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म बघायची, ज्याच्यामध्ये ना फक्त म्हणजे काय डायलॉग्स वगैरे नसतात. ॲक्च्युलीमध्ये ते जे काय तिथे घडत असतं ना ते एकदम मिनिंगफुल असतं आणि ते समजून घ्यायचं असतं आपण की त्याच्यामध्ये काय नक्की घडतं आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे. तर त्याच्यामध्ये ना एक उंदरांची खूप व्हिडिओ आत्ता पण ती व्हायरल आहे. म्हणजे असं हे नाही की बाबा खूपच जुनी व्हिडिओ आहे ती. आता पण ती व्हिडिओ खूप व्हायरल आहे. म्हणजे इंस्टावर वगैरे खूप ती व्हिडिओ दिसायला भेटते की बाबा रॅट रेस म्हणून, ठीक आहे. रॅट रेस म्हणून एक ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे.
तर ती जर तुम्ही बघाल ना, म्हणजे त्याच्यामध्ये एवढं परफेक्टली दाखवलेलं आहे की पैसा एखाद्या माणसाला कसा म्हणजे ट्रॅप करत घेऊन येतो त्याच ह्याच्यामध्ये, असा सगळा विषय असतो. तर ती शॉर्ट फिल्म तुम्ही नक्की बघा, खूप भारी आहे, म्हणजे एकदम मिनिंगफुल आहे ते. त्याच्यामध्ये जो अर्थ आहे ना, तुम्हाला आता मोठं झाल्यावर समजतं की बाबा ॲक्च्युलीमध्ये ते काय आहे. ते लहानपणी आपलं आपण कसं एवढं काय फक्त एक कार्टून म्हणून ते बघायचं असतं, ते त्या टाईपमध्ये बघायचं. पण ते आता मला त्याचे मिनिंग समजतात. आता अजून पण मी त्यातले शॉर्ट फिल्म आहेत ना, ते सर्च मारून वगैरे बघत असतो कधी कधी. खूप चांगले हे असतात ते, भारी. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही त्याच्यामधून खूप काही शिकू शकता. खूप त्याच्यात अर्थ वगैरे असतात वेगवेगळ्या गोष्टींचे, रिलेशन्सचे वगैरे खूप काय काय असतं त्याच्यामध्ये. लाईफ लेसन्स वगैरे खूप असतात. तर ते मी बघत राहतो असं आधीमध्ये कधी मूड झाला तर. आता आपण आपल्या ऑफिसजवळ पोचलो आहे. तर हाच रॅट रेसचा टॉपिक होता आजचा. त्याबद्दल थोडंसं माझं अभिवादन मी व्यक्त केलं आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द ओव्हरथिंकर निखिल या चॅनलला. आपण असंच ओव्हरथिंकिंग करत राहणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी सांगून समजून संभाषण, अभिवादन सगळं काय करून घेणार आहोत. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि थँक्यू व्हेरी मच फॉर आवर फर्स्ट 10 सबस्क्रायबर्स. पहिल्या 10 सबस्क्रायबर्ससाठी खूप खूप आभार, धन्यवाद. आणि ते धन्यवाद करून मी आजचा ब्लॉग एंड करतो आहे. तर थँक्यू आणि बाय बाय.